एका शाळेतली गोष्ट आहे। त्या वर्गामध्ये 3 विद्यार्थी अति हुशार होते। एक विद्यार्थिनी, एक म्हणजे मुलगी थोडी जाडी होती, म्हणून त्या वर्गामध्ये तिला सगळे जण म्हणायचे लड्डी। आणि त्याच वर्गामध्ये एक मुलगा खूप हडकुळा होता, त्याच्यामुळं सगळाच वर्ग त्याला म्हणायचा हड्डी। आणि एक मुलगी होती छोटी, त्या सर्वांपेक्षा हाईटला छोटी होती, तिला सगळे जण म्हणायचे चड्डी। शाळा भरली आणि वर्गात शिक्षक आले। वर्गात शिक्षक आल्याबरोबर सर्व मुले उभी राहिली आणि सर्वांनी एका सोबत म्हटले गुड मॉर्निंग सर। शिक्षक म्हणले ठीक ठीक ठीक, सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन, खाली बसा सर्व। सर्व मुले खाली बसली, पण लहान मुलाचा गोंगाटा थांबत नसतो, म्हणून सर्व वर्गामध्ये गोंगाट असल्यामुळं शिक्षकांनी टेबलावर खाडकन काडी आदळली आणि सर्व मुलं गप्प झाली, वर्ग शांत झाला। शिक्षक म्हणाले चला, मी काल तुम्हाला जो होमवर्क दिला होता तो चला पटापट आणून दाखवा। मी घरून तुम्हाला जे अभ्यास करून सांगितला होता, जे तुम्हाला लिहून सांगितलं होतं, ते ताबडतोब इथं माझ्याजवळ आणून टेबलावर ठेवा। मग शिक्षकांनी खिशातून मोबाईल काढला, थोडा काय जे विरंगुळा असेल तो केला आणि शिक्षकाच्या काय ध्यानात आलं त्याला माहित, त्यानं सांगितलं लड्डी उभी राहा। लड्डी उभी राहिली, तिला सांगितलं तू या लाईनच्या सगळ्या मुलाच्या वह्या तपास। परत सांगितलं हड्डी तू पण उभा राहा, तू या लाईनच्या मुलाच्या वह्या तपास। चड्डी तू पण उभी राहा, तू या लाईनच्या मुलाच्या वह्या तपास। लड्डी, हड्डी आणि चड्डी सगळ्या वर्गाच्या वह्या तपासू लागले। सगळ्या वर्गातल्या मुलाच्या त्यानं वह्या तपासल्या आणि सरला सांगितलं सर, या मधल्या एका बी मुलाच्या वहीत लिहिलेलं बरोबर नाही, हे सर्व चुकीचं लिहून आणलं सर यानं। शिक्षकांना राग आला, म्हणे हरामखोरा हो, मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्गात प्रत्येक पुस्तकातलं शिकवतो, मग तुमच्या ध्यानात का बसत नाही? मूर्खा हो, चला आता तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे। सर्व वर्ग शांत होता, खाली बसलेला होता। मग सर म्हणले चला आता हड्डी, चड्डी आणि लड्डी ह्या तुमच्या वह्या आणून दाखवा। मग हड्डी, लड्डी आणि चड्डी यायच्या वह्या आणून शिक्षकाला दाखवल्या। शिक्षकांनी वही पाहिल्या, फक्त त्या छोट्या मुलीचं बरोबर होतं, हड्डीचं नाही लड्डीचं नाही। शिक्षकांना परत राग आला की चला, मी ज्या विद्यार्थ्याला हुशार 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 समजत होतो, हरामखोर ते बी नालायकच आहेत। मग त्यानं काय केलं, ठीक आहे हड्डी, हा यस सर, जा शेजारच्या वर्गातून छडी घेऊन ये। हड्डी उठली, शेजारच्या वर्गात गेली, बंदा वर्ग छान मारला, आली म्हणे सर त्या वर्गात छडी नाही। मग त्याला सर म्हणे लड्डी आता तूट आणि तू दुसऱ्या वर्गातून आता छडी घेऊन ये। लड्डी उठली आणि दुसऱ्या वर्गात गेली, बघितलं तर ते तसंच रिकाम्या हातानं
ते म्हणे सर कोणत्याच वर्गात छडी नाही. सरला मग परत राग आला. सर म्हण ठीक आहे, तुम्हाला छडी सापडली नाही, आता मी छडी आणतो. हरामखोराव तुम्ही कोण्याच कामाचे नाहीत. सर तावातावानं उठले आणि छडी शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिक्षा करण्यासाठी जी छडी असते छडी, ती छडी आणण्यासाठी निघाले. पहिल्यानं मी सांगितलं टेबलावर छडी आदळली, ती आदळलेली छडी वेगळी होती. ही आदळलेली ही आणायला सांगणारी छडी वेगळी, कारण विद्यार्थी लहान लहान आहेत. ही जी मी पहिल्यानं छडी सांगितली ही फळ्यावर ठेवून 1 2 हे म्हणायची, कडायचं क खडूचं ख, त्या फळ्यावर ती छडी ठेवून म्हणायची छडी, ती आदळली. नाही तर तुम्ही परत म्हणसाल की यायनं पहिल्यानं वर्गात टेबलावर छडी आदळली म्हणून राहिले ना आता म्हणतात की छड्या आणायला विद्यार्थी धाडू राहिलेत. तसं नाही, ती छडी वेगळी ही छडी वेगळी. मग सगळेजण आले, शिक्षकांना राग आल्यामुळं शिक्षक निघाले. शिक्षक म्हणे आता मी आणतो. हरामखोराव मूर्खाव तुम्हाला नाही, तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मी आत्ता छडी घेऊन येतो. पण मी छडी घेऊन येईपर्यंत फक्त त्या एका पोरीचंच बरोबर येईल होतं, त्याच्यामुळं तीच फक्त खाली बसन. मी छडी घेऊन येस्तोवर तुम्ही सगळेची सगळे चड्डी सोडून उभे राहा. आणि शिक्षक गेले. ज्या वेळेस शिक्षक आले त्यानं वर्गात पाहिलं, बंद्या वर्गात नजर फिरून पाहिलं आणि काय करावं काही समजेना. कारण सगळेची सगळे वर्गातले पोरं सगळेची सगळेच भोंगळे. शिक्षक म्हणे हरामखोराव मी काय सांगितलं तुम्ही काय केलं, भोंगळे काऊन झाले. सर तुम्ही सांगितलं म्हणे आम्हाला. मी काय सांगितलं, भोंगळेवा सांगितलं का. तुम्ही सांगितलं ना म्हणे की मी छडी घेऊन येईस्तोवर सगळेची सगळे चड्डी सोडून उभे राहा.